मुंबई महानगरपालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर झाला। विकास कामांसाठी 74,427 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला आहे। आगामी अर्थसंकल्पामध्ये 14% वाढ झालेली आहे। गेल्या 5 वर्षातली सर्वात मोठी वाढ यंदा करण्यात आलेली आहे। कुठल्या विभागासाठी नेमकी किती तरतूद आहे हे देखील आपल्याला पाहायचं आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण त्यावर एक नजर टाकूया। रस्ते वाहतूक खात्यासाठी 5100 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। आरोग्य विभागासाठी 7380 कोटींची तरतूद आहे। वातावरणीय बदलांसाठी 113.18 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। तर बेस्ट प्रशासनासाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। पाणी पुरवठा प्रकल्पांसाठी 4000 कोटींची तरतूद असेल। आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी 309 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। तर मलनिस्सारण प्रकल्पांसाठी 6500 कोटी रुपयांची तरतूद आहे। गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1958 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। तर दहिसर ते भाईंदर उन्नत मार्गासाठी 4300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज झाला। कुठली करवाढ, दरवाढ आणि भुर्दंड मुक्त अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे। कुठलंही करवाढ नाही, शुल्कवाढ नाही, दरवाढ नाही आणि कुठलंही भुर्दंड नाही अशा प्रकारचा लोकाभिमुख सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे। हा एकूण अर्थसंकल्प अगर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये आर्थिक स्थैर्य आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनावरती भर दिलेला आहे, ज्यामुळे या मुंबई शहराच्या ज्या गरजा आहेत विकासात्मक त्या पूर्ण होण्यामध्ये काही अडचण दिसत नाही। विशेष म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी कुठल्याही नवीन घोषणा केलेल्या नाहीत, हे या शहरासाठी फार योग्य आहे। तसंच त्यांनी पायाभूत सुविधा, बेस्ट, पर्यावरण, शिक्षण आणि आरोग्य यावरती विशेष भर दिलेला आहे। आणि विशेष म्हणजे ज्या झोपडपट्ट्यामध्ये जिथे गोडाऊन, कारखाने, जिथे व्यावसायिक बांधकाम आहेत त्यावरती सुद्धा कर लावण्याचा जो त्यांनी एक प्रकारचा जो प्रस्ताव केलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो, कारण यामुळे महापालिकेला मोठा महसूल मिळेल आणि या सर्व घटकांची जी संख्या आपल्या महापालिकेच्या अभिलेखावर नोंद होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।